नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील 29 जून 2026 पर्यंतच्या सर्वात ताज्या आणि अधिकृत अपडेट जाणून घेणार आहोत. जून महिन्याचा 1500चा हप्ता नक्की कधी येणार, सरकारने कोणती नवीन माहिती दिलेली आहे, ई-KYC का महत्त्वाची आहे आणि नवीन GR जो आहे तो आला आहे का आणि कोणत्या महिलांना पुढचा हप्ता मिळणार आहे. ओके, या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे याबद्दल सांगायचं झालं तर 29 जून 2026 पर्यंत जून महिन्याचा 1500चा हप्ता अद्याप तरी पात्र महिलांच्या खात्यात अजून तरी जमा झालेला नाही आहे. ओके, मात्र उपलब्ध माहितीनुसार हा हप्ता जो आहे तो 12 ते 15 जुलै दरम्यान नक्कीच जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तथापि राज्य सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक महिन्याचा जो हप्ता आहे तो पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत हा सहसा येत राहतो. त्यामुळे या महिन्यातसुद्धा तो तसाच येण्याची शक्यता आहे. कारण की आता ई-KYC पडताळणी असेल, सगळ्या गोष्टी कंप्लीट झालेल्या आहेत, त्यामुळे हप्ता यायला आता जास्त काही वेळ लागणार नाही आहे. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर ज्या महिलांची ई-KYC आणि अर्ज पडताळणी पूर्ण झाली आहे त्यांनाच पुढील हप्ता दिला जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा महिलांनो. जर तुमची पडताळणी अद्याप पूर्ण झाली नसेल तर तुमचा हप्ता हा उशिरा येऊ शकतो किंवा काही काळासाठी तो थांबू शकतो. ओके, म्हणून तुमची माहिती एकदा तुम्ही नक्की तपासून घ्या. आता जी पुढची अपडेट आहे याबद्दल जर सांगायचं झालं तर 29 जून 2026 रोजी योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये कोणताही नवीन बदल करण्यात आलेला नाही आहे. वयाची अट, उत्पन्नाची अट आणि इतर नियम पूर्वीप्रमाणेच लागू आहेत. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे ती म्हणजे की पात्र महिलांना दरमहा 1500चाच लाभ सध्या सुरू आहे. ओके, 2100 किंवा इतर कोणतीही नवीन रक्कम मंजूर झाल्याची अधिकृत घोषणा आजपर्यंत अजून तरी झालेली नाही आहे. सोशल मीडियावर 2100 मिळणार किंवा रक्कम वाढली अशा अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. मात्र 29 जून 2026 पर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे लाडक्या बहिणींनो. ओके, म्हणून तुम्ही कोणत्याही गोष्टीवर जास्त विश्वास ठेवू नका जोपर्यंत शासनाकडून अधिकृत निर्णय येत नाही. ओके, आता अजून एक सूचना आहे. ओके, ती म्हणजे की सर्व लाभार्थी महिलांनी अधिकृत पोर्टलवर आपली अर्जाची स्थिती, ई-KYC आणि बँक खात्याची माहिती योग्य आहे का हे एकदा तपासून घ्यावी. जर काही त्रुटी चुका असतील तर त्या लवकरात लवकर तुम्ही दुरुस्त करून घ्याव्यात. यामुळे पुढील हप्ता तुम्हाला मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. ओके, तर लाडक्या बहिणींनो, जी आजची लाडकी बहीण योजनेविषयी ज्या अपडेट होत्या त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. जून महिन्याचा 1500चा हप्ता अद्याप जमा झालेला नसून पात्र महिलांच्या खात्यात तो 12 ते 15 जुलै दरम्यान जमा होण्याची नक्कीच शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. परंतु याबाबत शासनाची अधिकृत तारीख अजून तरी जाहीर झालेली नाही आहे. योजनेबाबत पुढे कोणतीही नवीन अधिकृत माहिती किंवा शासन निर्णय आलाच तर सर्वात आधी मी तुम्हाला माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही जी माहिती आहे आपल्या इतर लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा. आणि अशाच लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, PM आवास, PM किसान आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.